बेळगाव शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे आणि अलीकडेच कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयाचा बराच विकास झाला असून वाघ सफारी सुरू झाली आहे, ज्यामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. बेळगाव शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या भूतरामनहट्टी गावाच्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी 1889 साली प्राणी संग्रहालय सुरू झालं होतं. 125 एकरांवर उभारलेले हे क्षेत्र पूर्वी चित्त्याच्या प्रजातींनी अधिक व्यापलेलं असल्यामुळे त्याला चित्त्याचा बाग असंही म्हटलं जायचं. पण 2018 मध्ये त्याला हायटेक स्पर्श देऊन कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. 2020 मध्ये अनेक प्राण्यांना या प्राणी संग्रहालयात आणून सोडण्यात आलं असून तेव्हापासून पर्यटकांची संख्या वाढत आहे. या प्राणी संग्रहालयात 2 सिंह, 3 वाघ, 3 चित्ता, 2 अस्वल, लहान गाढव, पेंग्विन, कृष्णमृग यासारख्या एकूण 25 प्रजातींमधील 198 प्राणी आणि पक्षी आहेत. त्यामुळे अलीकडे पर्यटकांना म्हैसूर, कुद्रेमुख सारख्या ठिकाणी जाऊन प्राणी बघण्यापेक्षा आता हे सर्व प्राणी बेळगावमध्येच पाहण्याची संधी मिळत आहे. अलीकडेच 20 हेक्टर क्षेत्रामध्ये वाघ सफारीची व्यवस्था करण्यात आली असून पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी 2,80,000 पर्यटकांनी भेट दिली असून 1,80,00,000 उत्पन्न मिळालं आहे. याच प्राणी संग्रहालयामध्ये एक मादी वाघीण तसेच झेब्रा आणि जिराफ आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी प्राणी सफारी बस, पार्किंग व्यवस्था, पर्यटक विश्रांतीगृह यासारख्या सुविधा उपलब्ध केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढू शकते. एकूणच कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि इथे योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी प्राण्यांना दत्तक घेण्याचा पुढाकार घेतल्यास हे मिनी प्राणी संग्रहालय मध्यम प्राणी संग्रहालय नक्कीच बनेल, यामध्ये कोणती शंका नाही. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.